जर आपल्या तपासणीमध्ये आले तर नसताना सुद्धा ते त्याच्यामध्ये येईल. तर त्या दृष्टीकोनातून शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला जर तो सॅम्पल घ्यायचा असेल तर आपल्याला काही गोष्टी वगळायच्या आहेत. आता कुठली काळजी घ्यायची? आता आपण एक लक्षात घ्या, कुठली गोष्ट आपण शास्त्रीय काळजी ही गोष्ट सगळीकडे आपल्या विषयासाठी लागू पडते. तर बघा, मग अशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 3 महिने त्या जमिनीसाठी खाताचे झालेले असावे. नमुना घेताना वेगवेगळ्या ठिकाणची माती एकत्र करायची आहे. त्याचा एक लोकेशन आहे, त्याचं एक डिझाईन आहे. ती डिझाईन मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर रिकामी पिशवी. बऱ्याचदा मला कृषी सेवा केंद्रात रिकामी झालेल्या पिशवी असतात, त्यातच सॅम्पल तपसायला लागेल माझ्या तिथं लॅबमध्ये दिसतो. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की शक्यतो ज्या सॅम्पल तुम्ही तपसायला देणार, कारण नसताना तुमच्या मातीत नसली त्या अन्नद्रव्य मिसळणारा त्याच्यामध्ये इंडिकेट होणार. तर कृपा करून कापडी पिशवी जर आपल्याला मिळाली चांगल्या प्रकारची, तेव्हा काय जे असेल ते स्वच्छ धुवून जर त्याच्यामध्ये दिली तरी सुद्धा आपल्याला ते ॲक्युरेसी दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय गोष्टी वगळायच्या, कुठल्या वगळायच्या घेतो त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्म 4-5 येतात. म्हणजे चीन, अमेरिका ह्या जमिनीचं जसं कर्म आहे तसं आपल्या जमिनीचं येणार असं होणार. आणि बाकीच्या क्षेत्रात तर आपलं कर्म फार कमी असतं. अशी परिस्थिती घडू शकते. कचरा टाकतो, काही जनावरांचा आपण कधी मोरं बांधतो आपण उन्हाळ्यामध्ये, तर त्या सुद्धा आपल्याला जागा घ्यायच्या नाही. जनावर बांधतो ती जागा आपल्याला घ्यायची नाही. झाडाखाली जागा सगळ्यात महत्वाची घ्यायची नाही. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी कॉम्पॅक्ट साठून जमीन घट्ट झालेली असते. तिथं तुम्हाला क्षारफळसारखी स्पर्शिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळं ज्यावेळेस झाडाखालच्या सुद्धा सॅम्पल आपण घ्यायचा. त्याच्याशिवाय विहीर आहे, विहिरीच्या बाजूला पण आपल्याला घ्यायचं. त्याच्यानंतर पाण्याचे पाट, सारखं आपण पाणी देत असतो तो मूल्यांक आणि मग क्षारफळ, चिकट अशा प्रकारचे रिपोर्ट मातीमध्ये येणार. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला थोड्या गोष्टी वगळायच्या आहेत. तर बांधावर जर आपण केलाच नाही, कारण बांधावर शेती आपण करत नाही, बांधावरून शेती करतो. बांधात आपण शेती करतो का? नाही. म्हणजे आता बांधावरची शेती आपल्याला कमी करायची आहे. बराच वेळ झाला मी तुम्हाला बरंच हवेत बोललेलं माती परीक्षण कसं करावं या दृष्टिकोनातून आता थोडंसं आपण लक्षात घ्या. कारण बऱ्याचदा आम्हाला जेव्हा सुरक्षित काम करत असतो, वेळ आहे तुम्हाला तेवढा? वेळ आहे का तेवढा? कारण मला आपला अर्धा तास आहे. कारण ही गोष्ट तुम्हाला एका वेळी करायची, पुढं तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता. तर माती परीक्षण करण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 एकर क्षेत्रामध्ये 8 ते 9 ठिकाणी जागा तुम्हाला फिक्स करायची आहे. 1 एकर ॲव्हरेज एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीनं शेतामध्ये आपण बरेचदा शेतकरी आम्हाला बांधाच्या कडची माती आम्हाला तपसाय, त्या बांधाच्या कोपऱ्यामध्ये आणतो. हा ठरलेला प्रत्येक शेतकऱ्यांचा आम्हाला वाक्य आहे. आपण बांधाच्या कडेला शेती करतच नाही, बांधाच्या आत शेती करत असतो. आपल्याला मातीचे सॅम्पल आते घेतले. त्या दृष्टीने झिगझॅग पद्धतीने तुम्ही शेतात आला, एका कुठलंही पीक नसले 10 ते 15 पावलं तुम्ही एका कोपऱ्यावरून आज जावा, इथं एक खोली मारा किंवा काठी रोवा. त्यानंतर 10-15 पावलं तुम्ही इथे या, इथे एक काठी रोवा. अशा प्रकारे तुम्ही आपल्याला काठ्यावरून घ्या. त्याच्यानंतर हा जो एक खोली मारलेला आहे त्या दृष्टीने इथे तुम्ही एक प्रकारचा असा बी आकाराचा एक शेप घ्यायचा. तो किती घ्यायचा? तर सर्वसाधारणपणे 9 इंचापर्यंत घ्यायचा. आता याच्यामध्ये पण अजून वेगवेगळे प्रकार आहेत. 9 इंच का घ्यायचा? तर सर्वसाधारणपणे पिकांची जी मुळं आहे, म्हणजे सोयाबीन असेल, गहू असेल, हरभरा असेल, अशी जी पिकं आहे, या पिकांच्या मुळांचा अन्नद्रव्य घेण्याचा जो एरिया आहे तो या 9 इंचापर्यंत. पण आपल्याला ऊसासारखं पीक जर घ्यायचं असेल तर आपल्याला ते थोडी वाढवून 12 इंचापर्यंत आपल्याला 1 फुटापर्यंत आपल्याला ते घ्यावे लागते. अशा प्रकारचे खड्डे आपल्याला किती घ्यायचे? 8. आलं का लक्षात? मग हे सगळ्या प्रकारचे 8 खड्ड्याची माती तुम्ही एकत्र करायची आहे. अशा प्रकारे हे सगळं एकत्र करायचे ABCD. आलं लक्षात? आणि याच्यातून एक मात्रा एक सॅम्पल आपल्याला प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये घेतलं. सर्वसाधारण अर्धा किलो माती पर्यंत आपल्याला उड्या मारायच्या. जेव्हा खडे असणारे घाण वगैरे स्वच्छ करून त्या दिलेल्या सिस्टीममध्ये आपण भरायचे आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं. या पिशवीमध्ये पुढे त्याच्यामध्ये एक प्रकारची माहिती दिलेली आहे. ही माहिती फार महत्वाची आहे, कारण ही माहिती तुम्हाला माहिती त्या पिशवीमध्ये XYZ 12 नंबरच्या गटातली माहिती आहे.
ज्यामध्ये तपासण्यात जाते तेव्हा त्याचा हिस्ट्री असावा लागतो. त्या हिस्ट्री काय असावा तर त्याच्यामध्ये आपल्याला नमुना कळा नमुना किती घेतलाय आपला म्हणजे एक घेतला दोन घेतला तो त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. तारीख कुठल्या वेळेला तुम्ही नमुना घेतला ते आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं. शेतकऱ्याचं पूर्ण गाव पोस्ट सर्वे नंबर गट नंबर प्राथमिक क्षेत्रामध्ये तुमची जमीन किती आहे ते त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. बागायचे काय जिरायचं आहे मागच्या हंगामात तुम्ही कुठलं पीक घेतलं होतं हे सगळं परिणाम करतो तुमच्या अहवालावर. तुम्ही म्हणून एवढ्या सगळ्याची मला काय गरज आहे का पण तुम्ही मागं काय केलं या पिकामध्ये त्या जमिनीमध्ये ते पण फार महत्वाचं असतं. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बारकाईने घेऊन त्याची चिठ्ठी बनवायची आहे. चिठ्ठी त्या शॅम्पलमध्ये पिशवीमध्ये ठेवायचं. याचे फायदे तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी सांगत बोललोच आहे. आपल्याला नजरेला समजतात त्याचे दोष समजतात पिकाचं नियोजन करता येतं. नियोजनबद्ध उपयोग आपल्याला संतुलित खतं वगैरे हे आपण मागच्या वेळेला पण बोलत आलोच आहे. आता हे सगळे पण तुम्ही 4 तास तुमच्यासाठी फोटो वगैरे काढून ठेवलं तरी चालेल. ह्याच्यावरून सगळं ठरतं. तुम्ही मगाशी मी तुम्हाला म्हटलं 25% खतं ज्यादा वापरायची का 15% वापरायची का कमी वापरायची आलं का लक्षात. ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 2 3 4 5 7 तयार सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे. त्याच्या आधारे तुम्ही खतांची रचना आपण कशी करावी किंवा किती द्यायची. युरिया जर तुमच्या मातीमध्ये जर तुमचं मध्यम आला असेल तर तुम्हाला मध्यम द्यायचं म्हणजे विद्यापीठाने जेवढं सांगितलं तेवढं द्यायचं. कर्ब जर कमी आला असेल तर आपल्याला 25% द्यायचं. अशा पद्धतीने हे शहरामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. खतांच्या मात्रा त्या माती परीक्षेच्या आधारे किती द्यायच्या. अशा पद्धतीने हे जवळपास 15-20 मिनिटं तुमची माती परीक्षणाच्या शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला कसं तपासणी करावी त्याचं काय होते त्याचा पुढं काय पिकासाठी उपयोग होईल. आता पुढे जाऊन तुम्ही आल्यासाठी पीक आता घेणार आहात. एकदा 15 मिनिटं तुमची त्या ह्या पिकाची होईल. तर इथं सुद्धा तुम्ही आता कसल्याही परिस्थितीमध्ये अजून आपल्याला 15 दिवस 1 महिना अवकाश आहे. तर कसल्याही परिस्थितीमध्ये इथं मला वाटते तुम्ही पायलट ॲग्रोटेक्निकल सुविधा उपलब्ध केली ना माती परीक्षेची. तर इथेही तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आमच्या कृषी विभागामार्फत पण आपल्याला माती परीक्षण केलं जातं. त्याच्यामध्ये काही जे रेट आहेत गव्हर्नमेंटचे ते तुम्हाला इथं जसा सांगून देतो. त्यामध्ये साधा माती नमुना आहे तो 35 रुपयाला आपण तपासतो. त्याच्यामध्ये 5 घटक तपासतो आपण नत्र ओढत पाला सेंद्रिय कर्ब क्षार आणि साम आणि याच्यासोबत आपण सूक्ष्म अन्नद्रव्य पण तपासतो की जी खूप मोठे परिणाम करतात. तर त्याच्यासाठी आपल्या 200 रुपये फी आहे. त्याच्याकडून 235 रुपये शासकीय फी आहे. वास्तविक बंधात सगळ्यात कमी म्हणजे हे आपल्याला किमान शासनाला 750-700 रुपये खर्च येतो. परंतु तुम्हाला हे अनुदानावर ही योजना उपलब्ध करून दिलेली आहे. जास्तीत जास्त वापर करा आणि तुम्ही पिकाला द्यायच्या खतांची रचना तुम्ही ठरवण्यासाठी मदत करा. हे एक रिपोर्ट तुम्हाला 3 वर्षापर्यंत चालतो. आलं का. त्या आधारे मी 100 GSM चा पेपर तिथं लॅबमध्ये तयार करायला हवा. कारण हा साधा कागदला तुम्हाला 3ऱ्या वर्षापर्यंत फाटून जाणार. तुम्ही फायलिंग करा त्याचं. दर वेळेला तुम्ही पिकांची रचना करताना त्याच्या आधारे तुम्ही खतं करा. खताचा वापर करा. याच्या प्रकारे आपण 10% खत बचत करणार आहे. यावर्षी आमचा कृषी विभागाचा एक कॅम्पच आहे. म्हणजे आम्ही मोहीम राबवतो. शेतकऱ्यांची उत्पादकता वाढणे उत्पादन खर्च कमी होईल. उत्पादनाचा खर्च जर कमी करायचा तर खताची आपल्याला बचत करावी लागेल. त्या अनुषंगानं आपण माती परीक्षणाच्या आधारे खताचा वापर करूया आणि आपला उत्पादन वाढवूया. मला वाटतं मी पुढच्या नंतर मी आले तर पुढच्या व्याख्यात त्याला जास्त प्रतीक्षा करायला न लावता आपल्याशी मी संवाद साधला. त्याच्यामध्ये मी जे काही माहिती दिली त्याच्याबद्दल काय शंका असेल तर एकाबद्दल माहिती सांगणार आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं. माती परीक्षण हे कसं करावं काय करावं त्याची काय गरज आहे हे सर्व शांततेत ऐकल्याबद्दल आणि या सर्वांनी मला आपल्या घरच्या सगळ्या परिवारातील सगळ्या सेवा भेटायला मिळालं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि जय महाराज.
पहिले बोला. शेळके साहेबांनी सांगितलं कृषी बोला तर आता आपल्याकडे जी कृषी आहे माझ्याकडे आणि आपल्या गावात झालेली सुद्धा विषय फुलछेडी झालेली आहे आपल्या गावात आणि आता फुलछेडी एक मिनिट सांगतो. शासनाचा असा उद्देश आहे की आपापल्या भागातील जे प्रगतशील शेतकरी आहेत शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी एक आपल्या शेतकऱ्यांची रिसर्च त्याच्यावर त्यांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. मग त्यांनी शेतीमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना राज्य शासनाचा शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांनी शेतीवर चांगलं काम केलेलं आहे. शेती कशी पाहिजे होती ते 10 मिनिटात जेणेकरून काही लोकांना आलं आज कन्सेप्ट पाहिजे हात कन्सेप्ट पाहिजे शेतकरी वेगवेगळे आहेत. आता हे माने आपल्याला त्यांनी बीज उत्पादनावर चांगलं काम केलं. तर अशा शेतकऱ्यांचे एक मार्गी शेती करण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचं लोकांना त्या उत्पादनांना पोषण मिळाल्यामध्ये एकत्र करा. आता बँकवाले पण आहेत किसान क्रेडिट कार्ड एक संकल्पना आहे. हे लोकांना कळत नाही. अजून लोक शेती कर्ज घ्यायला मागं जातात. किसान क्रेडिट कार्डमध्ये ATM पैसे चोरीला जातात. आता ATM मध्ये सुद्धा बऱ्याचशा सुविधा अशा मिळाल्या की त्याच्यावर कुणालाही काही एवढ्या सुविधा तर बँकवाल्या पण आपल्या जेवढं लोकांना तुमच्याशी संवाद साधता येईल तेवढं आपण बघणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने फुलछेडी मोगरा आणि गुलाब ही पिकं MREGS घेतलेले MREGS घेतलेले ते तुम्हाला ते दर महिन्याला 6 ते 7 हजार रुपये एक मिळणार आहे. गहू पीक देणार आहे. ते MREGS त्यांच्या शासकीय नियमाप्रमाणे त्याचे ते जॉब काढलं तुम्हाला मजूर दाखवलं वगैरे ते करता येते शेतकऱ्याला काय अवघड नाही. म्हणजे हे कशासाठी दिले शासनानंतर हा फुलछेडीचं बघितले पारंपरिक पीक काही लोक करतात पण आता नवीन जाती बऱ्याचशा आलेले आहेत. फुलछेडीच्या शिंगलमध्ये प्रज्वलमणी जात आहे त्याच्यानंतर पुणेरंजीमणी जात आहे. तर आपले जे लोकलची व्हरायटी आहे फुलछेडीची याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न आहे त्याचं दांडा मोठा आहे त्याची काळीची साईज मोठी आहे त्याच्या कळीची जाळी जास्त आहे. त्याच्यामुळं लोकलची व्हरायटी आहे त्याची जर 100 किलो बसत असतील 100 ग्रॅमसाठी तर ही याची 60 किलो 70 किलो बसते म्हणजे 30 ते 40% उत्पन्न जास्त आहे. जे लोकल हे करण्यापेक्षा आता या व्हरायटी केलं तर अत्यंत चांगलं आहे. आणि आता तुमचा आणि आल्यावर बघा आल्यापेक्षा सुद्धा फुलछेडीचे पैसे जास्त होतात. आल्याचं फक्त काय आहे आता बोलून नाही म्हणून बोलतो एकच वर्ष मिळवायचं आल्याचं परत 10 वर्ष सांगायचं की आल्याचे 10 लाख झाले ते आल्याचे 15 लाख झाले. असं मला एखादा एक म्हणजे असतील आता शेतकरी मला बाई ओळखतं त्यांनी सांगावं काय कंटिन्यू 10 वर्ष मला आल्याचे पैसे मिळाले एका शेतकऱ्याने आठवत. तर आम्ही तरी सांगेल आमची फुलशेती काम केली 15 वर्ष करतोय बघायचे बाबा व्यापाराची नावं सांगतो त्यांच्याकडे जाऊन बघा किंवा तुमचे कोण ओळखीचे व्यापारी असतील त्यांच्याकडे जाऊन चौकशी करावी तुमचे कोण किंवा फुलछेडी शिंगाची लावली डबलची लावली आम्ही काय जर बघायला मार्केट कसं राहतं किंवा काय राहतं. आमच्या गावात आता 10 गुंठ्यात लोकांनी आल्याचं 3 लाख रुपये आणि टोमॅटोला जी औषधं लागतात त्याच्या 20% औषधं लागतात. तुळशीला जे काय आलं तर फिक्स येतात त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही आणि मूळकूज होते म्हणजे किंवा तुमचं कपडा वगैरे साधून जरी औषध ते कव्हर होतो. शासन जे आहे आलेलं आहे का आतापर्यंत सबसिडी दिली काय आलेलं शासनाचं म्हणजे नाही सांगायचा उद्देश कसा आहे आता ह्या शासनाने 3 पिकं घ्यायची ते गुंठ्याला तुम्हाला 2,000 रुपये गुंठ्याला देणार आहे शासन. गुंठ्याला 2,000 दिले तिथे त्यांनी अभ्यास केल्याशिवाय पाहिजे. तर ते फुलशेतीकडं मी काय म्हणत नाही तुम्ही आलं सोडा किंवा सोडा पण पुढील पाहिजे हे करा. बघताय आम्ही रोज असतो आम्ही वडा म्हणून त्या माल टाकतो साताऱ्याचे 2,000 तर वेगळे आणि कोणाला बघायचं असतं 7 रुपये काही दाम नाही आणि माझ्याकडे असं नाही गावात बरेच 20-22 एकरावर फुलछेडी आहे ते घेऊन बघू शकतात. तर या हे मुख्य पीक आहे ते तर घ्या पण जाता जाता समजा 1 एकर आलं लावणार असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने 10 फुलछेडी लावा लावा
बरं का आणि दोन्हीला ठरवलं बघा रेग्युलर मार्केट आहे आल्यानंतर तुम्ही तो ठराविक आहे गुलछडी एकदा लावल्यानंतर 4 महिने चालू होईल 4 महिने चालू झाले की 7 ते 8 महिने पुढे चालतील 7-8 महिन्यात तुम्हाला म्हणजे 8 महिन्यात एक महिन्यात जर रेट मिळाला ना तर त्या 4 महिन्यात अजून म्हणजे अजून तर रेट पडले नाही ती डबलची गुलछडी आपण दुसरी गाडी काढून पाठवतो एक थोडासा एक प्रकार आहे थोडं काढून टाकायची गाडी दुसरी पाठवतो गाडीचा जर आहे ना 3 रुपयाचा चालत आहे 3 रुपयापासून 25 रुपये आम्हाला एका गाडीचा मिळेल आणि खालचं काय त्याला कशी पॅकिंग किंवा पॅकिंग वगैरे असं काही नाही तुम्ही वगैरे त्याला काम करू शकता आणि एक एकरासाठी 35-40,000 म्हणजे निगेटिव्ह असतात किंवा 40,000 तुमचे प्लॅन्स असतात रोपं असतात एका साधारण 3 ते 5 काड्या मिळाल्या तुम्हाला 5 सरासरी काड्या झाल्या 14 काड्या जातात आणि 3 रुपये झाला म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही कोण मुंबईला पुण्याला व्यापारी असतील माझी गुलछडी लागणार आहे आणि ह्याला भविष्य काय आहे मी म्हणत नाही ज्या तुम्ही कोण असतील ना त्यांना आणि साधारण 4 ते 5 लाख रुपये एक आणि कोणाला शंका असेल काय असेल सासूरे त्यांचे आहे माझ्याकडे देऊ नका तुम्ही त्यांचं केलेलं आहे त्यांना त्या लोकांना चालेल ओके धन्यवाद अंतर्भाव केलेल्या गेल्या होत्या थोडासा त्यात अडचण अशी आहे की त्यांनी म्हणतात की मान्य नर्सरी हेक्टरी 2 लाख रुपये मिळून पिकाला खर्च येतो आणि 2 त्याचे क्षेत्र 5 एकराच्या आत आहे त्यासाठी एकच विषय आहे की तुम्हाला सातत्य राखावं लागतं सारखं आल्यासारखं लागवड करून गड्याच्या हातात दिली की काढायला जायचं व्यापारी होऊन तसं ह्याच्यात करता येत नाही पण ह्याची पूर्ण तुमची जे खर्च आहे तो म्हणून त्या शेतकऱ्याला मिळतो 2 लाख रुपये हेक्टरी त्याला अनुदान आहे फक्त त्याला शेतकरी स्वतः कष्ट करणार पाहिजे एवढंच येते आता ड्रॅगन फ्रूट सुद्धा झाले यामध्ये म्हणजे अशा काही योजना आहेत फक्त त्याला थोडंसं जादा लक्ष केंद्रित करावं लागतं म्हणजे आम्ही म्हणत नाही तुमच्या ज्यांना आधार कारण बरेचसे म्हणजे एवढे मोठे शेतकरी झाले मोठे झाले त्यावर सातत्य राखावं लागतं अशा प्रकारचे वेगळ्या भूमिका जातात पण त्यांना मिळालं पाहिजे नाही पण पैसे आवडले असं सिरिटी कोण बरं ठीक आहे धन्यवाद आपल्या दुसऱ्या त्यांचं स्वागत बरोबर सर त्यांचं स्वागत आपल्या
आता जे गुलछडीचं मी बोललो मी सांगायचं तर आपण एक 10 लॉट हॉलंडला पाठवले. हॉलंडला एक्सपोर्ट झालेले हॉलंडला एक्सपोर्ट झालेले आहे. आम्ही त्याच्या ट्रायल्स घेतल्या कोल्ड स्टोरेजचा किंवा कुठल्या तर आम्हाला 3 दिवस रूम टेम्परेचरला आणि ती मग इथं जे कोल्ड स्टोरेजला ठेवली आपण 24 तास आणि परत त्याला ट्रीटमेंट दिली आणि ती पाठवली ना रेफ्रिजरेटर व्हॅनमधून वगैरे पाठवली. तर 10 लॉट आपले सक्सेस झालेले आहेत. भविष्य खूप मोठं आहे. त्याला वैद्य प्रकारचं नाही काय नाही काय कशाला काय म्हटलं तरी खातं ते एक गोष्ट आहे. आमची शिस्त कुठे संघटित करण्याबद्दल माहिती नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मी पहिला माझी ओळख करून मी वळीत जातो बँक ऑफ महाराष्ट्र शाखा निघाली. तर इथं आता प्रदर्शित शेतकरी मोदी साहेब माने साहेब आहेत, माने सर आहेत, अजित आहे, ही सगळे आपले खातेदार आहेत. त्यांनी सर्वांनी आपल्या इथून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे कर्जही घेतलेले आहेत. तर हे जे आता डेव्हलपमेंट प्रोग्राम कृषी विभाग तसेच आपण सर्वजण करत आहे. तर यासाठी जो महत्वाचा दुवा असतो आणि महत्वाची जी गरज असते तो आर्थिक गरज किंवा आर्थिक जे फायनान्शियल्स लागतात त्याची गरज. तर त्यासाठी आमची बँक ऑफ महाराष्ट्र ही सदैव आणि तत्पर तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहे. तर विविध योजना आमच्या बँकेतर्फे राबवल्या जातात. त्यामध्ये सर्वात प्राथमिक जी असते ती सर्वात प्राथमिक गरज म्हणजे पीक कर्ज, त्याला आपण केसीसी म्हणतो. केसीसी म्हणजे काय असतं की जे आपण पीक उत्पादन घेणार आहे त्यासाठी लागणारे फायनान्शियल असिस्टन्स जे असतात ते आमच्या बँकेतर्फे तुम्हाला विविध पिकांसाठी पुरवले जातात. सपोज तुम्ही आता ऊस शेती करत असला तर त्याला एकरी आपल्या इथून 50 ते 60 हजार रुपये एकरी फायनान्स केला जातो. त्या पद्धतीने विविध जे तुमचे पीक पाणी असेल त्यासाठी विविध जे आपल्या नॉर्म्सनुसार ठरलेले असते त्या पद्धतीने तुम्हाला दिले जाते. तर बँक ऑफ महाराष्ट्र आता मोरे साहेबांना पण माहिती आहे, त्यांना पण आपण फायनान्शियल असिस्टन्स दिलेला आहे. मला खूप चांगलं वाटतं की ते एक राष्ट्रीय विजेते आहेत आणि त्यांना आपल्या कृषी विभागाने देखील भरपूर साथ दिलेली आहे. तर त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की इथे जे शेतकरी बांधव आहेत किंवा जे आपल्या भागातले शेतकरी आहेत त्यांनी मॅक्झिमम असिस्टन्स हा आमच्या बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे घेतला पाहिजे. आमची बँक ऑफ महाराष्ट्र ही प्रत्येक कृषीच्या कर्जासाठी कुठलंही ते असू दे, ते पीक कर्ज असू दे, तुमचं ठिबक असू दे, पाईपलाईन असू दे, तुमचे ट्रॅक्टरचं कर्ज असू दे किंवा शेतीपूरक व्यवसाय कोणताही असू दे, त्यासाठी आम्ही फायनान्शियल असिस्टन्स देत असतो. तर अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्ट आमच्या शाखेशी संपर्क साधू शकता. तर आता फार वेळ मी घेत नाही, मला इथं बोलण्याची संधी साहेबांच्या उपलब्ध झाली बरं का. पीक कर्ज जे आहे त्यामध्ये सांगायची गोष्ट अशी आहे की साहेबांनी आता जसं सांगितलं तसं पीक कर्ज हे तुम्हाला 7% ना आम्ही देत असतो. पण तर जर तुम्ही हे वेळेत नूतनीकरण केला किंवा त्याला आपण रिन्यूअल केला तर त्याला 0% व्याजदर आहे. वरचं जे व्याज आहे हे शासनातर्फे तुम्हाला दिलं जातं. त्यामध्ये एक पार्ट आहे, थोडा पार्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो, थोडा पार्ट हा महाराष्ट्र शासनाचा असतो. त्यामध्ये पंजाब व्याज सवलत योजना असते. असं जर बोर्ड लागू केलं तर त्याला 0% फक्त व्याजदर असतो. तर याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि सध्याच्या नवीन नियमानुसार 1,60,000 पर्यंतचं पीक कर्ज जे आहे त्याला
ज्याला आपण हायपोथिकेशनवर दिलं जातो त्याला काही कारण नाही किंवा काही त्याच्यावर जर लिमिट अप्रूव्ह असेल तर त्याला आपण जामीनदार किंवा आपल्या शेतीचं जे जमिनीचा जास्तीत जास्त सर्वांनी लाभ घ्यावा मी आपल्याला आवाहन करत आहे आणि माझे 2 शब्द शासनानं प्रति लाभार्थी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज हे 0% व्याजदराने केलेलं पण त्याला 0% व्याजदर कधी बसतो ज्यावेळेस तुम्ही वेळ त्याची परतफेड करता त्यामुळे या गोष्टीला महत्त्वाचे क्रेडिट कार्ड वगैरे. आणि एक मी ऍडिशनल सांगतो जे आता कृषी विभागाकडे जे प्रोजेक्ट राबवले जातात किंवा सबसिडीचे जे प्रोजेक्ट असतात त्याला फायनान्शियल गरज ही नॅशनल वेल्थ बँकेची असिस्टन्स हे लागू करतात त्यासाठी साहेबांना माहिती आहे आम्ही यांच्या संदर्भात आले एक आता जस्ट आम्ही प्रोजेक्ट राबवलेला आहे तो शेतकरी समूहाचा आहे तो सक्सेसफुली आम्ही राबवलेला आहे तो व्यवस्थित झालेला आहे तसं तुम्ही देखील ज्यांना इंडिव्हिज्युअल लेवलला पाहिजे असेल तर इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा समूह गट समूह करून जसं पाहिजे असेल त्यासाठी आमची बँक महाराष्ट्र सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे. सुरू करायचं ठीक आहे. माझा परीक्षण करून दिलेला आहे. मी पाणी परीक्षण विभागामध्ये गेले 16 ते 17 वर्ष कार्यरत आहे. माझं नाव दत्तात्रय कोळेकर. आज या ठिकाणी मला कृषी संधी दिली त्यांचं मनापासून धन्यवाद. राष्ट्रीय जो कार्यक्रम आहे तसा सगळ्यांनी आपल्याला माती परीक्षण महत्त्व पटवून दिलं. जसे मी आज या पाणी परीक्षण फील्डमध्ये पूर्ण 16 वर्ष मला कंप्लीट झालेली आहे. तर त्यातले महत्त्वाचे काय मुद्दे या ठिकाणी दाखवणार आहे आणि काही सॅम्पल पण आलेले काही प्रॅक्टिकली 2-3 डेमो पण या ठिकाणी दाखवणार आहे. तर हा फक्त सातारा जिल्हा कार्यक्रम मराठीत नसून संपूर्ण महाराष्ट्रावर माझ्या जिल्ह्यात कार्यरत आहे. तर जो मी हा कार्यक्रम घेतला तर मराठवाडा परिसरात 3 वर्ष कंप्लीट झाले. तर त्या परिसरातील कृषी विभागाने आणि त्या परिसरातल्या शेतकरी वर्गाने जो मला दिलेला फीडबॅक आहे तो फीडबॅक असा आहे की त्या शेतकऱ्याला असं म्हणणं आलं की ज्यावेळेस आम्ही पाणी परीक्षण करून खताचे डोस फिक्स केले त्यावेळेस आमची 30 ते 40% खत वाचलेली आहे. 30 ते 40% फवारण्या वाचलेल्या आहेत. तर सगळ्यात जास्त माझं जे काम आहे ते नाशिक पट्ट्यामध्ये द्राक्ष पट्ट्यामध्ये जास्त. हा कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर पहिले महत्त्वाचे 3-4 शब्द तुम्हाला बोलत. पहिला प्रश्न माझा तुम्हाला सर्व आहे की कुठले असू द्या डाळिंब असू द्या द्राक्ष असू द्या ऊस असू द्या फळभाजी असू द्या भाजीपाला असू द्या आपण सर्व ऑल पिकं घेत असतो अलग अलग एरियामध्ये आपल्या ऍडजस्टमेंटनुसार. तर तत्पूर्वी माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की दिवसेंदिवस औषधं खत आणि फवारण्या याचा खर्च वाढत चाललाय का कमी होत चाललाय आणि उत्पादन याच्या पाठीमागचं कारण काय. जसं सरांनी आपल्याला माती परीक्षण महत्त्व सांगितलं तेवढंच महत्त्वाचं पाणी परीक्षण पण महत्त्वाचं आहे. तर त्याच्या पाठीमागची कारण मी तुम्हाला सांगेल. पिकाची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरती ठरली जाते. आज हे तुम्हाला क्लिअर झालं. पिकाची गुणवत्ता मातीच्या गुणवत्तेवरती आज ते सर्व माहित पडलं. मातीची गुणवत्ता कशावर राहायला धरली जाणार तुमच्या पाण्याच्या गुणवत्तेवर. मी केलेलं सर्व प्रॅक्टिकल तुमचं जमीन 1 नंबर प्रतीचे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. जमीन 1 नंबर प्रतीची आहे त्या जमिनीमध्ये जाणारं पाणी जर खराब प्रतीचं असेल तर त्या परिसरात उत्पादन वाढणार का कमी होणार. हॅलो पहिलं उदाहरण लक्षात आलं तुमच्या. दुसरं उदाहरण आहे जमीन माझी हलक्या प्रतीची आहे जाणारं पाणी मात्र चांगल्या प्रतीचे उत्पादन वाढणार. जसं मी
नदी शेजारचे पट्टे पैठण परिसरात जास्त सारा मी काम केलेलं आहे. त्या परिसरात शेतकऱ्यांचा लेखी फीडबॅक असा आहे की साहेब आम्ही पाण्याच्या बाबतीत अतिशय श्रीमंत आहोत, पण उत्पन्न बाबतीत गरीब झालो. त्याच्या पाठीमागचं कारण लक्षात आलं की त्या एरियामध्ये पाण्याचाच पीएच हा 8, 8.5 वरती पोहोचलेला आहे. तर ज्या ठिकाणी आम्ही असं पण पाहिलं 7 पीएचचं पाणी जो शेतकरी 12 ते 12 महिने जमिनीला पाचतोय तो सर्वसाधारण 7.5 पर्यंत टेबल पीएच. ज्या ठिकाणी 7.5 पीएच पाण्याचा सापडतोय 12 ते 12 महिने तिथे पीएच 8 वर जातोय मातीचा. 7 सामोरती खूप साऱ्या गोष्टी सरांनी सांगितल्या, त्याच डीपमध्ये विश्लेषण या ठिकाणी क्लिअर करतोय. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जसं मी 2 उदाहरण दिलं माती आणि पाण्याचं. जमीन एक नंबर प्रतीचा असून उपयोग नाही, पाणी चांगल्या प्रतीचं असणं गरजेचं. त्यासाठी आपल्याला पाण्याचे नमुने तपासून जर तुम्ही डोस फिक्स केले तर तुमची 30-40% खत वाचणार आहे, 30-40% फवारण्या वाचणार आहे. या ठिकाणी कपिल इंगळे कृषी तज्ञ कृषी विज्ञान केंद्र सर्व जिल्हा नांदेड विद्यापीठ दापोली कृषी विद्यापीठ यांच्या गावासमोर शेतकऱ्यांना दिलेले गाईडलाईन्स, त्या गाईडलाईन मध्ये त्याने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो दिलाय की सर्वसाधारण मराठीमध्ये तपासलेला घटक जमिनीमध्ये किती प्रमाणात असला पाहिजे. ते प्रमाण तुमच्या खताच्या क्वालिटीवरती ठरलं जाणार नाहीये, क्वांटिटीवर पण ठरलं जाणार नाही. ते ठरलं जाणार तुमच्या मातीच्या सामर्थ्य ठरलं जाणार. ज्या आपल्या पहिल्या कार्यक्रमानुसार आपल्याला क्लिअर केलं त्याचे विश्लेषण त्याने त्याच प्रकारे केलेलं आहे की सामू हा जमिनीच्या मातीचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म असून माती तुमच्या आम्लवरील काही गुणधर्म दर्शवतो. पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही जमिनीच्या सामर्थ्यावर ना खताच्या क्वालिटीवरती ना क्वांटिटीवर. आपल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं हाय की गेल्या वर्षी मी 40-50 टन अडकलो, या वर्षी मला 70 काढायचे 80 काढायचे. तर सरांनी सांगितलं 12-14 गोळ्या खत घालून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतो. पण ह्याने आपण भविष्यामध्ये जमिनीमध्ये जीवाणू नष्ट करणार. त्याच्यासाठी आपल्याला खताचा डोस फिक्स तेव्हा करा जेव्हा तुमचा मातीचा सामूहिक असेल. तर तो किती पाहिजे? 7 पाहिजे. 7 असेल तर जमीन उदासीन असते, पिकांना अन्नद्रव्य सुलभतेने शोषण करण्याचा तयार करतात. जमीन अन्नद्रव्य जोपर्यंत तुमची जमीन न्यूट्रल नाही तोपर्यंत काम करत नाही. त्याच्या पुढे त्यांनी दिले 7 पेक्षा जास्त असल्या जमीन विकलं असते वाढ विकलं जमिनीच्या स्फुरद लोह मंगल तस्त तांब बोरॉन याची उपलब्धता कमी होत जाते. ती उपलब्ध कधी होणार आहे? जेव्हा तुमचा न्यूट्रल पीएच येणार. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलेलं आहे 7 पेक्षा कमी असल्या जमीन आम्ल असते, वाढीव आम्ल जमीन सुद्धा कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅश नायट्रोजन स्फुरद गंधक याची उपलब्धता कमी होत जाते. तर दोन्ही विषयाचं समजून सांगायचं म्हटलं तर आपल्याला मातीचे पीएच न्यूट्रल पाहिजे. बऱ्याच वेळा खेड्यापाड्यामध्ये स्कॅन घेतो, आपल्या लेक्चर झाल्यानंतर सुद्धा काय शेतकऱ्याचे प्रश्न तयार होतात की साहेब पीएच म्हणजे काय, सामू म्हणजे काय. तर तुम्हाला आपल्या डेली जीवनामध्ये जिवंत उदाहरण देईल जेणेकरून तुम्हाला पीएचचा अर्थ लक्षात येईल. बीपी शुगर शब्द ऐकलाय का तुम्ही? बीपी शुगर, एखाद्या व्यक्तीचं बीपी शुगर इनबॅलन्स असेल, कमी असेल किंवा वाढलेलं असेल तर जगातला कुठलाच डॉक्टर त्याच्यावरती ट्रीटमेंट करू शकत नाही. एखादं ऑपरेशन करायचं असेल, एखादा विलाज करायचा असेल तर त्या बॉडीमध्ये कुठलंच औषध काम करत नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं बीपी शुगर नॉर्मल झाल्याशिवाय डॉक्टर ट्रीटमेंट करतो. जसे एखाद्या मानवी शरीरावरती ट्रीटमेंट करण्यासाठी विलाज करण्यासाठी त्या व्यक्तीचं बीपी शुगर नॉर्मल झाल्याची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. तसंच शेतीच्या भाषेमध्ये त्याला पीएच म्हटलं जातं. मग तो मातीचा पीएच तुमचा वाढलेला असेल तर ट्रीटमेंट फेल जाणार आहे आणि कमी झाला असेल तर ट्रीटमेंट फेल जाणार आहे. आपण आपल्या पिकावरती सुद्धा 2 पद्धतीने ट्रीटमेंट करतो, बरोबर का? काय ट्रीटमेंट करतो आपण? पाण्याच्या माध्यमातून. जसं काही टॉनिक असतील फवारणी करतो, एखादा व्हायरस आला पाण्यातून फवारणी करतो, कीड आली पाण्यातून फवारणी करतो, पिकाची फास्ट ग्रोथ पाहिजे पाण्यातून टॉनिक मारत असतो, बरोबर ना? त्यासाठी आपल्याला पाण्याची गुणवत्ता या ठिकाणी तपासून घेणं गरजेचं आहे. पाण्याचे काय उदाहरण तुम्हाला देईल, तुमच्या लक्षात येईल. काय परिसराचं पाणी एवढं खराब आहे, एवढं हार्ड आहे, हार्ड वॉटर काय ठिकाणी की काय पाण्यामध्ये अन्नधारी सुद्धा शिजलं जात नाही, एवढं हार्ड वॉटर. काय पाण्यामध्ये चहा फुटला जातो, आंघोळ केली तर ते चित्र बनतात. साबण मिक्स केला त्यात टाकलं फुटला जातो, जसं आपलं दही ताक फुटतं त्या प्रकारे त्या पाण्यामध्ये साबण मिक्स केला फुटला जातो. कारण मी 2004 पासून पाण्यामध्येच काम करतो, मी पाण्याचाच इंजिनियर आहे. वॉटर सॉफ्टवेअर वॉटर कंडिशनर ऑर प्युरिफायर मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यामध्ये. आणि हे करत करत 2014 पासून मी शेतीच्या पाण्यावरती वळलो थोडंसं. कारण लक्षात आलं की पिकांना लागणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता सगळ्या पीएच वर अवलंबून. पीएच जर पाण्याचा दाट साठवत असेल जमिनीत किती असू शकतो. त्याच्यावर त्यांची काय टीम कामाला लागली. राहुल कृषी विद्यापीठामध्ये दर वर्षाला 3 प्रोग्राम होतात. बीएसआय मुलं प्रॅक्टिकलला ते रत्नागिरी कॉलेजला माझे लेक्चर्स असतात विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकलसाठी प्रत्येक शेतकऱ्याचे नमुने त्या कॉलेजला आम्ही घेऊन बोलवतो. त्याच्यामध्ये अर्धे विद्यार्थी राहतात, अर्धे शेतकरी राहतात आणि त्याच्यामध्ये हा डेमो त्या ठिकाणी आम्ही करत असतो. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं एक आहे. आणि तिसरं मी शेवटचं उदाहरण देईल. वेळेच्या अभावी जर फास्ट घेतो तर हा कार्यक्रम तुम्हाला परत आपल्या एरियामध्ये पाहिजे असेल
तर तुम्ही मी जाताना नंबर तुम्हाला सेंड करेल, तुम्ही तुमच्या परिसरामध्ये माझा प्रोग्राम तुम्ही अरेंज करू शकता. जसे या ठिकाणी किती सॅम्पल आले पाण्याचे? एक भर ठेवा त्याच्यामध्ये. ओके, तर या ठिकाणी शेवट उदाहरण दिलं नाही, तुम्हाला नमुन्यापासून करून काय डेमो दाखवलं या ठिकाणी. पहिलं कारण सगळ्यात महत्त्वाचं, पाऊस काळामध्ये पावसाचं उदाहरण दिलं. 1.5 ते 2 वर्ष आपल्या एरियामध्ये पाऊसच नाही पडला, पण कोरडवाडं पाणी माझ्याकडे, म्हणजे विहिरीचं असेल, बोरचं असेल, शेतकऱ्याचं असेल, नदीचं असेल, नशिबाने पाणी माझ्याकडे आहे, पण निसर्गातलं पावसाचा ठेप नाही. त्या 1.5 ते 2 वर्ष उत्पादन कमी राहतं का जास्त राहतं पाऊस नसल्यानंतर? बरोबर का? ऊसाची लागण केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत एकही पाऊस नाही पडला. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या कारखान्याचे सगळे रिपोर्ट असे 15-20 टनाचा मायनस मध्ये पट्टी हातात येते. मान्य तुम्हाला? त्याच्यानंतर एखाद्या सीझनला 2 जरी कधी पाऊस पडून गेले तर ऍव्हरेज मध्ये 15 ते 20 टनाचा प्लस मध्ये भर पडतो. मी याचा अर्थ जे विद्यापीठाचे त्याच्या गाईडलाईन्स आहेत, जे आता सरांनी आपल्याला माती परीक्षण पीएचा अर्थ सांगितला तो त्याला मॅच झाला. मग आम्ही पाण्याचा डॉक्टर असल्यामुळे पाण्याचे नमुने अलग अलग ठिकाणी चेक केले. मिस्त्रीचं पाणी, आरोचं पाणी, फिल्टरचं पाणी, तुमचं नदीचं पाणी, पावसाचं पाणी. तर पाऊस काळामध्ये ऍव्हरेज वाढण्याची मला 4 कारण आढळली, ती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. पहिलं कारण, पावसाचा पाण्याचा सामू पीएच किती मोजला का आपण आतापर्यंत? हॅलो, पावसाचा पाण्याचा पीएच किती मोजला का आतापर्यंत? कधी मध्ये 12 ते 12 महिने पडणारा पाऊस जर आकाशाने पडत असेल, कुठल्याही धरतीला कुठल्या धातूला स्पर्श नव्हता, बीकर मध्ये डायरेक्ट घ्या आणि तो काढल्या 1 मिनिटाच्या आतमध्ये तो तपासला गेला पाहिजे. 1 मिनिटापेक्षा जास्त झाला, आपण घेतो ऑक्सिजन, सोडतो कार्बन डायऑक्साईड. वातावरणामध्ये सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे आणि कार्बन डायऑक्साईड त्या पाण्याला कनेक्ट झाल्यानंतर त्याचा पीएच वाढत जातो, टीडीएस वाढत जातो, आरडीएस वाढत जातो. म्हणून पहिल्यांदा जर पावसाचं पाणी पडत असतं त्यावेळेस त्याचा पीएच हा मुळात 6 बनतो. ऍव्हरेज वाढायचं पहिलं कारण क्लिअर झालं. दुसरं कारण, पावसाचं पाणी क्षारीय आहे का विदाउट क्षारांचं? पावसाचं पाणी क्षारीय आहे का विदाउट क्षारांचं? विदाउट क्षार. त्याला पुस्तकी भाषेमध्ये म्हटलं जातं नॉन आयोडिक वॉटर, क्षार नसलेलं पाणी. जे पाणी आहे ते तुम्ही तपासण्यासाठी आणलेलं आहे, जे आपल्याकडे अवेलेबल पाणी आहे ते क्षारीय मध्ये मोजलं जातं का विदाउट क्षारीय मध्ये? क्षारीय. त्याला पुस्तक भाषेमध्ये आयोनिक वॉटर, क्षार असलेलं पाणी. कुठले आहेत त्याच्यामध्ये? सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, लीड. सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लीड, फ्लोराईड, आर्सेनिक, नायट्रेट, क्लोराईड आणि पेस्टिसाइड हे पाण्यात आढळणारे आयन्स, त्याला पुस्तक भाषेत आयन युक्त वॉटर म्हटलं जातं. पण जसं पावसाळा कमी होत जातो तसं जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढलं जातं, आयनचं प्रमाण वाढलं जातं. आणि आयनचं प्रमाण वाढलं की जमीन तुझी चिकट बनली जाते, त्या पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं, बायकार्बोनेट सोडियम कॅल्शियम लेअर तयार होतं जमिनीवरती आणि चिवट आणि चिकटपणा मातीमध्ये आला की खताचे डोस ट्रिपल जरी गेले एकदम सुद्धा ऍव्हरेज वाढणार नाही मित्रांनो. त्यासाठी आपल्याला जेव्हा तुम्हाला पुढची फवारणी करायची, जमिनीला पाणी द्यायचे, पाण्याचे नमुने तपासून घेणे गरजेचे आहे. तर पावसाच्या पाण्यामध्ये ऍव्हरेज वाढायचं पहिलं कारण लक्षात आलं, पावसाच्या पाण्याचा पीएच न्यूट्रल असतो. दुसरं कारण, पावसाचं पाणी नॉन आयनिक असतं आणि जे पाणी आणले ते आयोनिक. आता आयोनिक नॉन आयनिकचं तुमच्या भाषेमध्ये जर उदाहरण द्यायचं ठरलं तर ट्यूब समोर चालू आहे, त्याला 2 वायरीचं कनेक्शन, एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर आहे? त्याला आपण दोन्ही कनेक्शन जर प्लस दिलं तर ट्यूब ऑन होईल ना? तर दोन्ही मायनस दिलं तर ऑन होईल ना? प्लस मायनस इक्वल न्यूट्रल. तसं आपल्या जमिनीमध्ये जसं अणु धन ऋण हे समप्रमाणात असते, तर तुझे खत 100% काम करतात. तर नॉन आयनिक आयनिक उदाहरण तुम्हाला पडण्यासाठी द्यायचं म्हटलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह देतो. फक्त आयनचं प्रमाण सॉइल मध्ये वाढवून, क्षाराचं प्रमाण सॉइल मध्ये वाढवून तुम्ही उत्पादन वाढवू शकता. जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की जर पाण्याचं ते 7 भरत असेल तर 7.5 वर सॉइल जाणार, पाण्याचं 7.5 भरत जमीन 8 वर जाणार आणि पाणी 8-8.5 भरलं तर जमीन 9 पर्यंत पोहोचणार. आणि आता साधारण महाराष्ट्रात सर्वसाधारण ऑल इंडिया कमीत कमी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1,500 ते 2,000 जल अभ्यासक ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅम्प चालतात, माझे युट्यूब चॅनल पण आहे, माझे डेली वेबिनार ऑनलाईन पण होतात. त्या ठिकाणी मी मार्गदर्शन करत असतो की तुम्ही ह्या दिशेने जा. ह्याने काय फरक पडणार आहे की तुमची खत निम्मी होणार आहे. आता आपण खत डबल टाकतो. आणि पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की दिवसेंदिवस औषधं खत फवारण्या की प्रामाणिकपणे सांगा वाढत चाललं तर कमी होत चाललं, हे कारण आहे. या ठिकाणी ते चेक केलं. तिसरं, पावसाचं पाणी जड असते का हलका असते? पावसाचं पाणी हलका असतं. मग हलक्या पाण्यामध्ये कुठली औषधं काम करणार का जड पाण्यात काम करणार? ते एक कारण ठरलं पाऊस काळामध्ये ऍव्हरेज वाढवायचं. आणि चौथं कारण सगळ्यात महत्वाचं सापडलं, पावसाच्या पाण्यामध्ये O3 ची मात्रा प्रचंड प्रमाणात आढळली. O3 म्हणजे पाण्याचे डिझॉल्व्ह ऑक्सिजन. आणि पाण्यामध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजन असेल तर कुठलाही
कुठले तुमचे जैविक घटक असतील, रासायनिक घटक असतील, सेंद्रिय घटक असतील, हे त्याच्यामध्ये इझी मध्ये, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात आयनेशन फॉर्म्युलेशन, दोन घटकाचं मिलन इझी मध्ये होतं. तर त्यासाठी आपल्याला पाण्याला हार्डनेस, पाणी जड आहे का चेक करणं गरजेचं आहे. ते जर चेक केलं तर तुमची खतं निम्म्यावरती येणार. तुमच्या लक्षात आले 4 कारण. हे 4 कारण जर तुम्ही जागा वाढली तर माझा दावा आहे तुम्हाला की संपूर्ण महाराष्ट्रात माझ्या ऍपला जवळपास 40 ते 45 हजार शेतकरी रजिस्टर्ड आहेत डॉक्युमेंटरी सह, की ज्यांना मी कृषी विभागाच्या माध्यमातून सबसिडीमध्ये बसवलेलं आहे. तरी त्यांच्यासाठी त्यांनी दिलेले फीडबॅक त्यांनी युट्यूबला मी ते व्हायरल केलेले की तुम्ही पाणी परीक्षण करण्याच्या अगोदर जे शेती केल्यानंतर शेतीमध्ये बदल काय, ते त्यांचं म्हणणं आहे सर आमचं 50% खतं कमी झालं. जिथं आवरेज आमची 40, 45, 50 टन होतं तिथं आम्ही पहिल्या वर्षी 20 टनांनी प्लस झालो. तोच प्रयोग त्यांनी कंटिन्यू ठेवला. तिसऱ्या वर्षी ते 100, 120, 130 ला क्रॉस झालेले. त्याच्या पाठीमागची कारण लक्षात आली. या ठिकाणी सॅम्पल भरलेले कृषीच्या ते सॅम्पल टाका. हे घरच्या घरी चेक करू शकता. हे माझ्या हातात पीएच इंडिकेटर, जसं लिटमस पेपर आहे पीएच पट्टी आहे. या ठिकाणी पाणी लिक्विड आहे. लिक्विड पाण्यामध्ये आपण हे पीएच इंडिकेटर यूज करणार आहे आणि कम्पेअरसाठी मला 20-30 पाणी आहे. या ठिकाणी 3 सॅम्पल भरलेले आहेत. चौथे सॅम्पल 20-30 भरूया आपण याच्यामध्ये, तर आपल्याला चेक होईल या ठिकाणी ते. हे पाणी प्रत्येकामध्ये 3 थेंब टाकणार मी. जर तुमचा लाल कलर पाण्याचा आला तर ह्या पाण्याचा पीएच समजा 4 आहे. तो पीएच जर भगवा झाला कलर तर समजा तुमचा पाण्याचा पीएच 5.5 आहे. हळदी आणि पिवळं पाणी झालं तर समजा 7 पीएच. तोच पीएच तुमचा थोडा हिरवा, फिकट हिरवा झाला 6.5 आणि गड जर हिरवा झाला तर 8, 8.5, 9 पर्यंत. या ठिकाणी मी प्रत्येकामध्ये सॅम्पल भरत आहे. मी बारीक लक्ष द्या तुम्ही. या ठिकाणी मी प्रत्येकात सॅम्पल भरलेला आहे. जसं इकडे 2 आहे, इकडे 2 आहे. 4 सॅम्पल एक सारखे भरलेले, 4 मध्ये समान टाकलेले. पण पहिला जो सॅम्पल आहे तर हा जर याला मॅच केला मी तर सर्वसाधारण 7.5 प्लस 8च्या दरम्यान आहे. म्हणजे या एरियातला हा पीएच 8 आहे, हा 8.5 आहे, हा 7.5 प्लस आहे, हा मात्र 6 वर. सगळ्यात एकच सॅम्पल टाकलं म्हणजे ह्या एरियामध्ये जर तुमची पाण्याची अवस्था असेल या हार्ड वॉटर मध्ये याची गिनती केली जाते. ह्याच्यामध्ये इथं खतं काम करतील की इथं काम करतील कुठले पण आलं लक्षात. ह्या अवस्थेचं पाणी आपल्या परिसरात असेल तर सगळ्यात मोठी कंप्लेंट या पाण्यामध्ये 40% सुद्धा खतं औषध मिक्स होणार नाही. जसे एखादी व्हायरस येतो, कीड येते. दुसरं तुम्हाला सांगायला लष्कर आळीने बघा कृषी विभागाने खूप ठिकाणी कार्यक्रम लावले लष्कर आळी कंट्रोल करण्यासाठी. तर त्या ठिकाणी सगळ्यात पॉवरफुल औषध जर आतापर्यंत तज्ञ मंडळींनी दिलं असेल ते आहे डेडिकेटेड ट्रेसर कॉरोजन. तर त्याचं कंटेन्सिटी वाचलं, त्याची नियमावली आहे, आपण कधी बघत नाही. त्याची नियमावली असे की ज्या पाण्यामध्ये तुम्ही जे टॉनिक किंवा जे औषध मिक्स करणार आहात त्या पाण्याचं पीएच 6 असेल तर आणि तरच ते औषध काम करणार. आता तुमचा भरला 8, 8.5 औषधात काम नाही करणार. दुसरं तणनाशक कोण मारतात पिकाला? तणनाशक मारतात. ही अवस्था जर तुमचं पाणी असेल ना या पाण्यामध्ये प्रमाण दुकानदाराने सांगितल्यापेक्षा डबल जर प्रमाण घेतलं तर पहिल्या फवारणीत तुमचं तण कधी जळू शकत नाही. पिवळं पडल्यानं परत फुटणार आहे का समस्या येईल. सगळ्यात महत्वाचं आहे डबल डोस करून सुद्धा. तिसरं सगळ्यात महत्वाचं हे पाणी जर असेल तर आता या ठिकाणी अजून एक नियमाने सांगितलेलं आहे निरोगी जमिनीचं साम 6.5 ते 7 पर्यंतच पाहिजे. तर आता पाण्याचा 8 भरला तर जमीन 8.5 वर गेली 8.60. माझ्याकडे काल 2 रिपोर्ट आला व्हॉट्सअपला. ज्या एरियात पाणी 8 भरले त्यांचा 8.5 साम भरला आज सुद्धा माझ्या व्हॉट्सअपला रिपोर्ट कालचे. तर आता हे जर तुमचं पाण्याचा 8 असेल जमीन 8.5 तसं 8.5 साम असेल तर अन्नद्रव्य कधीच आपल्या होऊ शकत. आलं लक्षात. दुसरं तुम्हाला सांगेल प्रॅक्टिकल मी फील्डवर काम करणार ऑफिसमध्ये कमी असं फील्डवर जास्त असतो. रातचा कालचा शेवटचा कार्यक्रम मी गेवराई मधला संपूर्ण 11 वाजता गेवराई मधून आलोय. सकाळी मला 7:30 पावणे 8 वाजता फलटण लिहायला रातोरात लाईट न आलो इथं 10ला पोहोचलो. कालच्या कार्यक्रमाचे बीड मध्ये घेतलं तिथे तीच परिस्थिती. तर सगळ्यात महत्वाचं ही जर परिस्थिती असते तुमच्या पाण्याची तर तुम्ही जे बेसवडच भरतो ना आपण DAP 1846 जे खतं घालतो पिकांना आज खतं घाला 4 महिन्यांनी बघायला जावं त्या ऊसाच्या गोडामध्ये पिकाच्या गोडामध्ये जशीच्या तशी दिसणार तुम्हाला.
दिसतात का? पण टाकलेली खतं जर तशीच पडून राहिली तर पिकाला अवेलेबल कधी होणार? आणि ती पडून राहिलेली खती तुमच्या जमिनीत जैविक घटक कमी करणार आहे, बरोबर का? जमिनीत चिकटपणा येणार. आणि टाकलेलं खत झाडाने जर आपटेच जर नाही केलं तर जमिनीमध्ये जर क्षाराचं प्रमाण वाढणार आहे भविष्यामध्ये, आणि पुढच्या पिकासाठी आपण आपली जमीन खराब करतो. ह्या वर्षीचं पीक वाढवण्यासाठी, ह्या वर्षीचं धाटण वाढवण्यासाठी, विस्तीर्ण वाढवण्यासाठी तुम्ही ट्रिपल खत घालून भविष्यामध्ये जमीन तुम्ही खराब करता. तर दुसरं कारण हे झालं. तिसरं, बाजारातलं तुम्ही कुठलंही खत घ्या, लोकल टू लोकल असू द्या, ब्रँडेड असू द्या, सीजनच्या बाहेर असू द्या, त्या ठिकाणी आपण कुठल्या कंपनीशी बोलत नाही, पण ऍन ऍव्हरेज ह्या सगळ्या खतांचा पीएच आम्ही चेक केलेला आहे. मग तो पावडर स्वरूपात असू द्या, लिक्विड स्वरूपात असू द्या, त्याचा ऍन ऍव्हरेज पीएच 5.5 पासून 7 पर्यंत आहे खतांचा. कारण खताला बेस दिलाय ना. जेवढ्या ब्रँडेड कंपन्या आहेत ना त्यांचा तंतोतंत पीएच. जसं सीजनच्या बाहेर आल्याचे आम्ही काय घटक चेक केले, 6 पीएच. जी आपण मारतो पिकांसाठी, जी ला तर 5.5 पीएच लागतो, तणनाशकला 7 पीएच लागतो. तुमचं एकाच भरला नाही 7. ह्याच्यामुळे तुमची खतं डबल टिबल होणार. तिसरी गोष्ट, ड्रिपनं शेती कोण करते या ठिकाणी? ड्रिपनं शेती करतोय. आता हाडणे जेवढा हाय याचा पाणी जर ड्रिपनं तुम्ही देता, 1 तास ड्रिप चालू ठेवलं 1 तास, तर 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी स्प्रेड झालं पाहिजे. 7 पीएच पाणी, हे 7.5 पीएच आहे. 4 तास ड्रिप चालू, 8 तास ड्रिप चालू ठेवा, तिथंच राहून आणणार पाणी. पण लांब स्प्रेड नाही होणार. जसं सरांनी आता सांगितलं, कुठलंही पीक, ऊसासारखं पीक 1 ते 6 फुटापर्यंत अन्नद्रव्य घेत असतं, पण पाणी तिथपर्यंत पोहोचलं नाही. 6 फुटापर्यंत 1 फुटापर्यंत पाणी पोहोचलं तर अन्नद्रव्य कसं काय तयार होणार? पण त्यासाठी आपल्याला पाण्याचं हाडण्याची उरणं गरजेचं आहे. लक्षात येते? तर त्याच्यामुळे तुमची 100% त्या ठिकाणी टाकलेली खतं कसं काय आपटे होणार? त्याच्यामुळे माझा प्रत्येक मीटिंगला माझा प्रश्न तोच असतो की औषध खतं वाढायची कारण काय? त्याचं पहिलं कारण हे. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीतलं बायकार्बोनेट, सोडियम, कॅल्शियम लेयर तयार झाला, जमीन चुनकट झाली, चिकट झाली. त्याच्यामुळे वारचालेर खाली घ्या. माझ्याकडे एक मॅगझिन आहे कृषी तीर्थ म्हणून, 40 टनापर्यंत आलेले शेतकरी आज आशेचा प्रयोग करून 86-32 व्हरायटी, 40, 45, 50 पुढे न जाणारा शेतकरी आज तो ह्या वर्षीचा अहवाल आहे त्यांचा 167 टन एकरी ऊसाचा अवरेज 167 टन. मग ह्याचा अर्थ असं नाही की त्याने ट्रिपल खत घातलं आणि अवरेज वाढवलं. मग त्या ठिकाणी सर आपल्या ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, त्याचे 2-3 सायंटिस्ट आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी सर्वे पण केलेला आहे की अवरेज कसं वाढलं पाहिजे. अतिशय महत्वाचे मुद्दे तुम्हाला कव्हर करणार. मी फील्डचा डॉक्टर, मी पुस्तकी ज्ञान कमी प्रॅक्टिकल जास्त फिरलोय. मी तुम्हाला प्रॅक्टिकल त्या ठिकाणी झालेला बदल सांगतो. तुमच्या पिकात आहे का बघा. प्रत्येक एरियात माझे 10 ते 15 प्रतिनिधी आहेत. उद्या तुम्ही प्लॉट व्हिजिट करून हा प्रॉब्लेम तुम्हाला करून दाखवू शकतो. ज्या ठिकाणी ऊसाचा अवरेज दिवस आले आणि वाढले, त्याचा बदल फक्त एक बघितला की त्यांना सांगितले ऊसाचं बेड एक उकला, जसं या पाण्यामध्ये जर हाच पीएच राहिला तर 3 प्रॉब्लेम तुम्हाला आयुष्यभर जाणवणार. या जगामध्ये कुठली कंपनी, कुठली खतं, कुठली ट्रीटमेंट त्या ठिकाणी फेल जाणार. 3 प्रॉब्लेम. पहिली गोष्ट, जमीन चिकट राहिल्यामुळे पांढरे मुळे डेव्हलप होऊ शकत. कारण की पांढरी मुळे जर असेल तर आनंद आपले होणार, आणि पांढरी मुळेची सायकल असते 22 ते 27 दिवसाची असते, बरोबर सर? 27 दिवसानंतर पांढऱ्या मुळेचं रूपांतर सोट मुळामध्ये होत असतं, आणि सोट मुळामध्ये जर तुमचं कन्व्हर्जन झालं ना झाडाचं तर आनंद आपले होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथून पुढे खातावरती फोकस न करता पीएच वरती पांढऱ्या मुळाची 1 वर्ष ट्रीटमेंट करा. पुढच्या वर्षी जगातलं कुठल्याही सायंटिस्ट आणून त्यांना ती सोय दाखवा. हातात माती घेतली तर सांगणार आहे पीएच 7.5 लॅब मध्ये टाकायची गरज बसणार. हा माझा 16 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. त्यासाठी आपल्याला जमीन रिसायकल मध्ये राहणं गरजेचं आहे. रिसायकल मध्ये केव्हा राहणार? टाकलेला डोस जमिनीने तयार करून झाडाने आपल्या केला तर सॉइल रिसायकल मध्ये राहणार. जर टाकलेला डोस सॉइल मध्ये पडून राहत असेल तर आपल्याला ह्या सॉइलचा पीएच बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला पांढऱ्या मुळीची जी सायकल ब्रेक होऊन द्यायची, आणि पांढरी मुळीची सायकल ब्रेक न होण्यासाठी आपल्याला ह्युमिकचा आपण प्रयोग करतो, ह्युमिक ऍसिड. पण आज बाजारामध्ये मी रोज सेमिनार घेतो, 100-200 500 लोक. आज 1 4 महिन्याचा माझे बुक आहे. एका शेतकऱ्याने आता हे सांगितलं की सध्या झाडाला कुठल्या पर्सेंटमध्ये ह्युमिक पाहिजे. 3 प्रकारचा बाजारात येतो, एक पोटॅशियम ह्युमिक, कार्बोनेट ह्युमिक आणि फुल प्लस ह्युमिक. तज्ञ म्हणजे म्हणणं आलं फुल प्लस ह्युमिकची जास्त गरज आहे. कारण पांढरी मुळीला तंतुमय वाढवायचे असेल तर फुल प्लस ह्युमिकची गरज. आणि राहुल विद्यापीठातल्या काही मुलं माझ्यावर कनेक्ट आहेत, त्यांनी काही चार्ट वाचून दाखवलं की सर 10% पुढे ह्युमिक चालत नाही झाडाला, आणि आपण 98 प्लस 99 प्लस यूज करू. लक्षात घ्या, पांढरी मुळी तंतुमय मुळे असते, तंतुमुळे बालावस्थेत असते, आणि बालावस्थेच्या मुळेला आपल्याला 60% पेक्षा जास्त ह्युमिक नाही चालत.
त्यासाठी मार्केटला 6% मध्ये पण आहे ऑर्गॅनिक बेस पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. तिसरा, झाडाची चेन आणि पचनक्रिया मंजूरली गेली या सगळ्या गोष्टीमुळे. त्यासाठी आपल्याला याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आणि लास्ट तुम्हाला सांगेल की आता जसं तुम्हाला आता पाण्याचे पीएच 8.5 दाखवला, जसं मग तुम्हाला बोलत बोलत एका मीटिंग मध्ये एका द्राक्ष बागायतदार प्रश्न केला होता. संदीप बुगले नाव आहे त्या मीटिंगचं. 22 ते 23 एकर द्राक्ष त्या माणसाचं सह्याद्री ग्रुपचे ते ओनर आहे. तर ते म्हणजे सर बोर मध्ये पीएच 7.5 आहे माझ्या पाण्याचं, ते मी शेतकऱ्यात भरतो, जस्ट मला वापरायचंय तर ते पीएच 90 तासात जातो. याचे 6 वर्ष मी उत्तर शोधतोय. मला अर्ध्या तासात तुम्हाला डेमो दाखवतो. आपण घेतो ऑक्सिजन, सोडतो कार्बन डायऑक्साईड. वातावरणामध्ये आता सगळ्यात जास्त स्टोरेज वॉटर जे असते, साठलेलं पाणी जे असते, धरणाचं पाणी साठलेलं आहे. वाहत्या पाण्याचं पीएच बऱ्यापैकी राहतं. बोरचं पाण्याचं पीएच कधी मग जर त्या बोरच्या पाण्याला उपसा असेल ना तर 7.5 पीएच असतो. ते पाणी साठत गेले तर 8 वर जातं. विहिरीचं 8.5 वर जातं. ते खूपच साठवलं तर 9, 9.5 पण जातं. येतं लक्षात. तर वातावरणात कार्बन ऍड झालं तर बघायचं तुम्हाला आता कार्बन कसं तयार झालं बोलत हा लाईव्ह डेमो. तरी बिझनेस पाणी दुसऱ्या आता मी चेक केलं होतं तर हे बरोबर भरलं होतं 6.5 सरी लेअर तयार झाला तो इत्यादी सोबत. हा सरफेस वाढवायला मदत करतो. आणि सरफेस वाढला पाण्याचा की सांगायची गरज नाही, तेच मातीमध्ये जाणार आहे. एका तासामध्ये हा पीएच हा सुद्धा जाणार 8च्या आसपास. साडेसहा हा 7 वर गेला. हा 2 तासांना 8 वर जातो. तर त्यांना हे डेमो मला ऑलरेडी आमच्या लॅब मध्ये चेक केले होते. त्या उद्या सरांचं म्हणणं आलं, सर आम्ही इतका दिवस उत्तर शोधतोय, शेतकरी माझं 1.5 एकराच्या 2 ठिकाणी, ज्यावेळेस आम्हाला द्राक्षाला फवारणीला पाणी पाहिजे ते चालत नाही, विद्यापीठाचं म्हणणं आलं. मग बायकांचा 7.5 पीएच भरला, शेतकऱ्याला पूर्ण कागद आहे, पॅक बंद आहे, पण त्यात 4 गेले कुठून? त्यांना म्हणजे बिस्लरीच्या 2 बॉटल आणा, त्याचा 8 पीएच काढा. बोथरी ऍड असतो, त्याच्यामध्ये एअर पॅक असतो. जुनीचं 7.5 पीएच भरलं. नंतर काय करायचं, एक बोटलचं झाकण उघडायचं, एक बंद ठेवायचं. महिन्याने चेक करा, वर्षाने चेक करा. ज्या बाटलीचं झाकण बंद आहे ती वर्षाने सुद्धा तो पीएच 7.5 दाखवणार, एअर पॅक आहे ना. आणि उघडी बोटल 8व्या दिवशी तरी 8 वर जातं. याचा अर्थ काय, वातावरणाचा कार्बन. ते जेव्हा तुम्ही कुठल्या प्रकारची फवारणी करताना ते साठलेलं पाणी वापरायचं, हौदेचं पाणी वापरायचं नाही. आपल्या सगळ्यात मोठ्या चुका, लाईटीचा प्रॉब्लेम, आळसपणा. फवारणी 2 दिवस 4 दिवस पाणी भरलेलं असतं, बॅरल मध्ये एवढं पाणी शिल्लक असतं. एक तांब्या जरी बॅरल मध्ये पाणी असलं त्यात तुम्ही बॅरल भरला त्यात पाणी खराब करणार, हार्ड वॉटरने ते खालचं. त्यासाठी ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता सगळ्या लोकांना माहिती की आता पाणी खराब झाले, त्याच्यामुळे आपण प्रयोग कशा करतो. 99% ह्या पाण्यावरती प्रक्रिया करणं गरजेचे. तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये डाळिंब असेल, द्राक्ष असेल, फुलशेती असेल, कुठली कीड व्हायरस आली त्यावेळेस तुम्ही फवारणी तर करताच ना. आपण या पाण्यामध्ये 50% औषध काम करतो. तर तुम्ही तुमच्या परिसरामध्ये प्रक्रिया काय करता हे मला पहिले क्लिअर करा. 5 मिनिटात फ्री करतो. फास्ट सांगा मला, डेमो करायचं आपल्याला लाईव्ह. लिंबू बघायचा आहे. आता लिंबूचा पीएच किती कोण सांगेल? ऍसिडिक मध्ये 0.1 ते 0.2. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली बघूया. 99% फार्मर्स हा सायट्रिक फॉस्फरेट लिंबूचा प्रयोग करतो. तरी काय होतं आपल्या ठिकाणी बघूया. बरं, आतापर्यंत तुम्हाला उदाहरण दिलं बीपी शुगरचं. बीपी नॉर्मल, पीएच नॉर्मलच पाहिजे. त्या ठिकाणी लिंबू टाकल्यानंतर पीएच किती आला पाहिजे? खाली गेला पाहिजे का बॅलन्स झाला पाहिजे? बॅलन्स. काय होतं आपल्या ठिकाणी बघू. खाली आला. आणि आतापर्यंत मार्केटमध्ये 127 कंपनी प्रॉडक्ट स्वतः माझ्या लॅबमध्ये चेक केले. कुठल्या कंपनी त्या ठिकाणी नाव घेणार नाही, पण 100% ऍसिड बेस बॅलन्सर सांगतात तर रिड्यूस होणार. तिसरी गोष्ट, लिंबू हे आयोनिक आहे की नॉन आयोनिक आहे? लिंबू आयोनिक मध्ये मोडलं जातं, पाणी पण आयोनिक मध्ये मोडलं जातं. आणि आयन मध्ये आयन टाकला तर पीएच खाली आला. पीएच खाली आला मान्य, सरफेस वाढला, टीडीएस वाढला. खातात ते आयनेशन फॉर्म्युला होऊ शकत नाही. मी लॅबमध्ये पण चेक केलं, मिलन होऊ शकत दोन घटकांचं. तिसरी गोष्ट, हा बेस ऍसिड बेस मध्ये तयार झालेला औषध ही पानाला स्क्रॉचिंग आणणार. डॉक्टर एस मगर सर आपले कोकण कृषी माझे गुरु 2 वर्ष सालासोबत काम केलेले. सरांना एक शेतकऱ्याचा प्रश्न विचारला, सर आम्ही तणनाशकसाठी लिंबू पिळतो. तर त्यांनी सांगितलं लिंबू पिळायला प्रॉब्लेम, तर तुमचा प्लॉट ओपन प्लॉट असेल, ओपन प्लॉट मध्ये तण जाळायचा असेल तर लिंबू चालेल, पण
उभ्या पिकामध्ये जर तुम्ही तण मारत असला तर तणाला मारत असताना हे तयार झालेलं औषध त्या ह्याच्यावर पण पडणार कशावर त्या तणनाशकाने ते थोडा डॅमेज होईल पण ऍसिड बेस मध्ये तयार झाल्यामुळे तुमचे अन्नद्रव्य लॉक होणार. त्यांनी डेमो केला आज फवाराचं तिसऱ्या दिवशी द्यायचं पान हातात पकडायचं. फवारण्याच्या अगोदर पान मऊ असतं, फवारल्यानंतर पान कडक येतं. पान कडक आलं तुम्ही अन्नद्रव्याने लॉक होईल. तिथून पुढे तिथे वांग्याचं प्लॉट असेल, डाळीचं प्लॉट असेल, द्राक्षाचं प्लॉट असेल तर तुमच्या फळाची साईज होईल का? परत 14 दिवशी दुकानात जातो साईज थांबलेली आहे टॉनिक आण परत ह्याच पाण्यात मारणं म्हणून आपला खर्च वाढत चालला. त्यासाठी आपल्याला ह्या पाण्यावरती ट्रीटमेंट करायचं म्हटलं तर तुमचं पाणी आयोनिक आहे. तिसरी गोष्ट अजून तुमच्या जनरल नॉलेज वाढेल म्हणून ऍडिशनल सांगेल तुम्हाला पावसाचं पाणी नॉन आयोनिक आहे. इथं बसलेले एकही शेतकरी हा उत्तर द्यायला चिकन कधी वापरायचा फक्त पावसाळ्यात नाही ते नियमावली द्यायची. आता रेग्युलर पाण्याचा वापर चालू केला कुणी परमिशन दिलं माहिती. पावसाचं पाणी आहे नॉन आयोनिक स्टिकर असतो आयोनिक स्टिक फोर शेतामध्ये वापरलं जाणारे आयोनिक स्प्रेडर. कारण पावसाचं पाणी पातळ हलकं असतं औषध भरभरून जाऊ नये म्हणून ते स्टोर राहतं. त्यात दोनच घटक असतात एक स्टिकिंग एजंट असतं आणि स्प्रेडर एजंट असतं. आणि आता रेग्युलर पाणी पण आयोनिक स्टिकर पण आयोनिक आहे. आणि पाण्याचे पर्णेंद्रिय असतात पाण्याचे जे पर्णेंद्रिय असतात ते ओपन होणार लॉक होणार स्टिकर टाकल्यानंतर आणि ते लॉक झालं तर तुमचा असा घटक वर्क नाही करणार. लष्कर आळीमध्ये तोच डेमो झाला. या ठिकाणी आपल्याला जर तुमचं पाणी आयोनिक असेल तर त्या पाण्याचा सरफेसला ब्रेक करून वापरायचा असेल तर नॉन आयोनिक घटक काम करणार आयोनिक काम करणार. नॉन आयोनिक या ठिकाणी एक नॉन आयोनिक तुम्हाला डेमो दाखवतो तुम्हाला देते. आता हा तुमचा 8 साडे पीएच आहे. हे तुम्ही घरी प्रयोग करा तर तुमचं लक्षात येईल की आपलं चुकते गुण गणित कुठं. या ठिकाणी पहिल्यांदा नॉन आयोनिकचं मी एक थेंब टाकतो आणि या ठिकाणी मी ह्याला मिक्स करतो. जागा नोटला 9 पीएच 11 पीएच पासून जो बॅलन्स केला नाही प्रमाण तेवढंच आहे. त्यात तुम्ही प्रमाण वाढवतो तो त्याची जागा नाही सोडणार. आणि ही टेस्ट तुम्ही 1 वर्ष घरात टाकून ठेवली 7.5 पीएच. त्याचं रिझन काय O3 ची मात्रा आहे प्रचंड प्रमाणात. आपण घेतो ऑक्सिजन सोडतो कार्बन डायऑक्साइड कार्बन जे ऍड होतो ना सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम त्याचा क्षार तयार होतो. तर आपल्याला क्षार बऱ्याच लोक मध्ये क्षार विरघळला जातो क्षार विरघळला जातो त्याच्यावरती चढलेला कार्बन जो वेगळा होतो तो क्षार कामात येतो. जसं बऱ्याच नाशिकमध्ये म्हणजे ऑर्डर आली होती 70.5 लाख रुपयाची मशीन 4 शेतकऱ्यांनी एकत्र सह्याद्रीवाडी गेली होती मला आरो मशीन पाणी फवारण्यासाठी पिण्यासाठी ठीक आहे पण फवारण्यासाठी त्यांना म्हणलं मला फायदा आहे त्यात मला 40% मार्जिन होतं 17 लाखामध्ये 40% मार्जिन होतं मी मशीन जोड्या पाहिजे होतं. त्या ठिकाणी म्हणलं सर मी परमिशन देऊ शकत नाही पिण्यासाठी ठीक आहे पण फवारण्यासाठी आरोग्य पाणी कसं काय चाललं का जेव्हा कुठली कंपनी औषध बनवते त्याच पाण्यातले आयर्न जे सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम जे आहे ते ग्राह्य पकडूनच औषध बनवत असतात. जर तुम्ही आरोग्य पाणी वापरत असाल तर आरो मध्ये सगळे घटक लेस झाले आउट झालेले असतात ते निवळी झाली निवळीमध्ये तुम्ही औषध मारला तर कॅल्शियम तुम्ही परत विकत आणून फवारा. त्यांना म्हणलं हाय पाण्याला मी क्लिअर करून देऊ आलं लक्षात तुमच्या. तिसरी गोष्ट डेमो करा पाणी केले जसं मी तुम्हाला सांगितलं दाणेदार खत 2-3 महिने का पडून राहतात त्यात एक लाईव्ह डेमो. दाणेदार खताना पोटी कशात असतं सल्फर गंधक दुरी क्लास एक 2 मिनिटाचा डेमो अतिशय महत्वाचा या ठिकाणी आपण हे गंधक टाकतोय डेमो साठी आहे. या ठिकाणी आपण याला जबरदस्त मिक्स करू सगळा हा मिक्स करायचा प्रयत्न करतो मिक्स होत नाहीये. जर त्याच्या पाण्यामध्ये आपण O3 ऍड करतो नॉन आयोनिक ऍड करतो तर काय बदल होतो थोडासा बघून घ्या. काय झालं खत जमिनीमध्ये इथं काम करणार की इथं काम करणार अजून एक नियम आहे सरफेस चेक करायला असतं दारू ते केळीचे पानाचे आपल्याला परफेक्ट करता येतं. अशी फवारणी वस्ती अशी फवारणी वस्ती वेगळी वस्ती प्लॉटवर एखादा व्हायरस असेल एखादा कीड असेल अशी फवारणी वस्ती ना
एक थेंब दुसऱ्या थेंबाशी जोडला जात नाही तोपर्यंत ती औषध किंवा पाणी सपोर्ट नाही पाण्यामध्ये. आणि कुठलेही थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुड असेल, कुठल्या व्हायरस असेल, आळे असेल, तिचं खाद्य असतं पाण्याचा रस. बरोबर. या प्रकारे तुम्ही स्प्रे मारून पुढे निघून गेलात तर हे औषध रसामध्ये मिक्स होईल का? अर्ध्या तासाने 5 तासाने सूर्यप्रकाश आला हे बाष्पीभवन होणार आणि पाणी जागेवर टॉप होणार. आपण म्हणणार त्या दुकानदार औषध डुप्लिकेट रिझल्ट येईल का? आता या ठिकाणी आपण आता पीएच पण कमी करू. आता याच्यामध्ये आपण लिंबू पण टाकूया. 15 लिटर पंपाला आपण किती लिंबू वापरतो? 1. आता याच्यामध्ये हे 50 मिली पाणी आहे. भरपूर झाले एवढं आहे. अजून वापरू थोडं बस ना. तुम्हाला दाखव पण वापरतो करायचं. हा बंद मोठा झाला. जे पाहुणे एकत्र यायला पाहिजे तर यायला तयार नाही. तो वेगळा झाला आणि वेगळा झाला तर रिझल्ट येईल का सांगा? याच्यामध्ये आपण गोथरी ऍड करूया. 2 ते 3 ठेव. तुमचा 15 लिटर पंप असेल तर 3 ते 4 मिनिटं अगोदर तो भिजवायचा पाण्यामध्ये. पाण्याचा सरफेसला तोडतो. या ठिकाणी पहा हे बाउंड एकत्र कसा अर्थ बघतो. तोडले का? आता तुमचं औषध काम करून का सांगा. या प्रकारचा स्प्रे झाला तर पुढचे 4 फवारण्या वाचतात. आम्हाला फीडबॅक घ्यायला बरोबर प्रॅक्टिकली. दुसऱ्या ठिकाणी मुळी खाली असते कवर असते आणि खाताचं रेट पुढे आहे. आणि आता सध्या जे सुरू आहे ना आमचं फीडबॅक शेतामध्ये जाऊन गेलं आज प्रॉब्लेम मुलीच्या वरती खत जोडले. या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर एक खत पण खाली गेलं आणि याला आपटेच चालू झालं. उचलले लक्ष देते. अर्ध्या तासामध्ये खत आणि माती तोर येणार पूर्णपणे पाणी वर पण येणार. त्याला म्हणतात आपटे टाकलेले खत जमिनीत उचलली पाहिजे झाडाने. उचलण्यासाठी आपल्याला जमिनीचा पीएच जागा लागेल. आहे कोणाचा काय प्रश्न आहे या संदर्भात? आणि शेवटचा अजून एक डेमो आहे. पाण्याचा गुणधर्म काय हो? चिरणे आणि पसरणे. या ठिकाणी आपण दोन्ही गुणधर्म या ठिकाणी चेक करूया. प्रक्रिया केलेलं पाणी विदाउट प्रक्रियेचं पाणी. या ठिकाणी पाण्याचा गुणधर्म चेक करूया. सरफेस या ठिकाणी असते आपल्या आणि ज्या प्रक्रिया केली त्याचा गुण तयार होणार. 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्णपणे सप होणार त्या खोक्यामध्ये. आणि आज संध्याकाळपर्यंत असं राहणार. मग खत इथं काम करते तिकडे काम करते. आणि याचा जर खर्च जर सांगितला तर तुम्हाला विश्वास बसणार. जर सिस्टमने गेला तुम्ही तर 150 ते 250 रुपये आपल्याला फक्त खर्च महिन्यात. आणि हे गेले 16 वर्ष प्रॅक्टिकली प्रयोग करतो. आणि जो घटक आहे तो 100% ऑर्गॅनिक मध्ये मिळतो. कुठलाही हार्मफुल केमिकल त्यात कुठला ज्यावेळेस आम्ही मगर सरांच्यावर डिस्कस केलं त्यांनी त्यांच्या लॅबमध्ये तपासलं. तर म्हणजे गोळ्या तुम्ही वापरू शकतो 180 मिली स्टँडर्ड प्रमाणे पर एकर. ड्रीप असेल त्याला तेवढंच आहे. आणि तुमचं मोठे सुरुवातीला 250 देऊ शकता. एकदा 2दा 3दा. जे हावरा शेतकरी त्याला सांगतो तो 150 वापरतो. एखाद्या प्रॉडक्टचा रिझल्ट आला की 2 लिटरने सोडावा. आणि आता पण तेच झालं. हे नॉन आयनिक आहे त्यावेळेला हा पण वापरावा लागला तुम्हाला. आलं लक्षात. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कुठली फवारणी करता जसं 15 लिटरच्या पंपामध्ये 5 मिली 3 ते 4 मिनिटं अगोदर टाकायचं. तुमची कुठली फवारणी असू द्या एक फवारणी फेल जाणार. त्याच्यानंतर तुमचं कीटकनाशक तणनाशक असेल तर तणनाशक मध्ये थोडं 1-2 मिनिट वाढवायचं. शेंड्यापासून मुळीपर्यंत पूर्ण दुर्लभणार तिसऱ्या दिवशी. हे प्रॅक्टिकली केलेले प्रयोग आहेत. आणि आजचा नाही प्रयोग 17 वर्ष मला कंप्लीट झाल्या फील्डमध्ये. नाशिकला होतं आता येत्या 4-5 वर्षापासून आपल्या सातारा जिल्ह्यात. मला सांगा जे काही नॉलेज माझ्या बरोबर होतं मी द्यायचा तुम्हाला प्रयत्न केला. हे आपल्या परिसरात गरजेचे की नाही गरजेचे?
ह्या गोष्टी तुम्ही काम केलं तर भविष्यात तुम्ही खतं कमी करू शकता. आता पीक चांगल्याला दिसलं, आवडत दिसलं ना आपण चालू दुकानामध्ये पैसे नसले तर लिहून ठेवू पण ते बरोबर ना. तर हे प्रयोग आपल्या परिसरामध्ये तुम्ही केलं तर तुमचे खतं 100% वाचणार आहेत. एक 2 घटक तुम्हाला अजून यातून ऍड करायला सांगाल. पांढरी मुळी सगळ्यात महत्वाची. आता जे मला वाटतं एका जिल्ह्यात अलग खेड्यातून आपण आला असेल त्याचं रजिस्टर या ठिकाणी असेल. आमचे प्लॉट व्हिजिट असतात शेतावरती जाऊन. एक कुदळ आमच्या बरोबर असते आणि प्रत्येक शेतकरी 3 ते झाडं ऊस आणि बेट असतील उकरणार. जसं मला बोलता बोलता राहिलं 167 टनावरती गेलेले शेतकरी 100+ गेलेले शेतकरी उकरला आम्ही भेटेल. उकरल्यानंतर पहिला बदल असा लक्षात आला जो 100+ आहे. कुदळ मारल्या एवढी आतमध्ये गेली आणि चहापत्ती सुरसुरीत मारला. हा दुसरा बदल. तिसरा बदल जर बेट उकरून टेबलवरती मांडलं तर पूर्णपणे 70-80% पेक्षा जास्त पांढऱ्या मुळ्याचं प्रमाण होतं. वाढणार ना आवडत 100+ जाणारच ना. आणि जो 40-50 ला अडकला होता त्याच्यापेक्षा डबल खत. कुदळ मारली तिथं तर तुकडा तुटला नाही. पहिला बदल. दुसरा बदल मातीची ओढपाणा. आणि त्यानंतर बेट कसं तो उकरलं का आम्ही झालं उकरायचं. पण बाहेर काढण्यात असं लक्षात आलं औषधाला पांढरी मुळे नाही टाकलं. त्याचे फुटवे कमी, केले साईज कमी. हा बदल म्हणजे तुम्हाला इथून पुढे जर शेतीमध्ये जर उत्पन्न ट्रिपल पाहिजे, डबल नाही ट्रिपल म्हणतोय, ट्रिपल उत्पन्न पाहिजे असलं तर खत डबल घालून होणार नाही. एक शब्द वापरतो वाईट वाटत, दुकानदार कोण नाही घ्यायचा. 2 लोक लय मोठे होणार. मित्र म्हणून सांगतो मी शेतकरी. मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवसाय यंत्र आत्मतर्फे माझे कामकाज आहे. माझे मी गट त्या गटाचे सचिव बी आहेत, अध्यक्ष बी आहेत. 2 लोक लय मोठी होणार, दुकानदार आणि कंपनी. काय चुकत असं मला माफ करा मला जे आहे ते सत्य समोर. हे आजचा जो कार्यक्रम मला शिकवलं अवेअरनेसचा कार्यक्रम, जनजागृतीचा कार्यक्रम जाणून घ्या ना. मी हा कुठल्याच कंपनीला दोष देऊ शकत नाही, कुठल्या दुकानाला दोष देऊ शकत नाही. गाडीचं स्पीड रस्त्याच्या क्वालिटीवरती असतं. गाडीच्या क्वालिटी नक्कीच नसतं. मग ड्रायव्हर बदलणार गाडी बदल स्पीड नाही वाढत. आता रात्री आम्ही हायवेला 160 गाडी ओढली हायवेला. खराब रस्त्याला आलो पुढे बोलतो काय झालं ह्याला बदलायचं गाडी बदलायची रस्ता. आपण काय करतो पहिली बाटली दिली रिझल्ट नाही आला दुकानदाराला सांगायचं मारायची देतो तुम्हाला. हा स्टेप चेंज करू. परत याची नाही रिझल्ट आला मग 2000ची द्या. तिसऱ्यांदा म्हणतो दुकानदार नको दुकानदार दुसरा भेटायला दुसरं. म्हणून मित्रांनो आज हा अतिशय महत्वाचा आहे. ज्याचे मी आज एवढं मोठं व्याख्यान करतो संपूर्ण देशभर मला हरकत नाही. याच्यावरती फक्त काम करा सर. बघा जिल्हा सगळं 8 तासाचं यासाठी फक्त पाण्याच्या सरफेस वरती तुम्ही काम करा. तुमचं 100% उत्पादन वाढवणार आहे. माझा नंबर लिहून घ्या. माझं युट्यूब चॅनल पण आहे दत्तात्रय कोळेकर नाव माझं. 7385 3171 16 7385 3171 16 कोळेकर. आणि ज्या शेतकऱ्याला आपलं प्लॉट व्हिजिट करायचं त्यांच्यासाठी आमचे प्रतिनिधी तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पाणी परीक्षेचं कुठल्या प्रकारचे चार्जेस नाहीये, प्लॉट व्हिजिटचे चार्जेस नाहीये. फक्त सर्वे आम्ही हे बघतोय की कुठं अवरेज कमी कुठं जास्त. वेळेच्या अभावी आज माझ्याकडे सेटअप सगळा असतो, प्रोजेक्ट लॅपटॉप सगळा असतो. ते सगळं काढायचं म्हणत अजून एक तास पूर्ण नाही. तर आज मला व्यासपीठाला वेळ दिल्याबद्दल श्रद्धे सरांचं आणि व्यासपीठाचं मनापासून धन्यवाद. आणि तुमचं सुद्धा तुम्ही शांततेने जास्त वेळ मला दिला धन्यवाद. माझी विनंती आहे तुमच्या शेतकरी वर्गातला एक शेतकरी म्हणून ज्यांनी मनापासून एक मीटिंग अटेंड केले एक 2 मिनिटं त्या शेतकऱ्याला आपले मनोगत व्यक्त करायचे. एक शेतकरी कुणी पुढे एक शेतकरी कुणी आहे ज्यांनी मनापासून वेळ अटेंड केला की ह्या कार्यक्रमाची आपल्या परिसरात किती गरज भैया या एक शेतकरी कुणी व्यक्त नाही पुढं. काकासाहेब जोरदार टाळ्या देऊ आपण. नाव दिलं सगळे त्यावेळेस त्या एरियामध्ये आम्ही गटात किती वाटते पाणी परीक्षणाबद्दल सांगितलं तर ते अतिशय महत्वाचं आहे. मगाशी आपल्या यादव साहेबांनी माती परीक्षणाबद्दल सांगितलं तेही अतिशय महत्वाचं आहे.
पण त्यापेक्षा आपल्या भागामध्ये पाटाचं पाणी मिक्सर करतो, विहिरीचं पाणी असते, परत नदीचं पाणी आपण मिक्सर करतो. पण ह्यामध्ये मेन जो मुद्दा आहे ते आपल्या लक्षातच येत नाही की ज्या फवारण्या आपण करतो त्या फवारण्या कशा पद्धतीनं करायला पाहिजे ते सविस्तर कुलकर्णी साहेबांनी सांगितलेलं आहे की ते रिझल्टच येत नाही. आता मी सुद्धा बऱ्याचशा फवारण्या केलेल्या, पण आपण प्रत्येक वेळा आपण सांगतो की बाबा ह्या याचा रिझल्ट येत नाही. आता मध्यंतरी मी सोयाबीन मध्ये एक तणनाशक वापरतो, तर त्या तणनाशकाचा रिझल्ट बाकी ठिकाणी चांगला आहे. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या निश्चित लक्षात असं आलं की साहेबांनी माझा जो पाण्याचा दोष आहे तो दोष निश्चितच साहेबांनी सांगितलेला आहे की मला त्या तणनाशकचा रिझल्ट झाला नाही आणि ते तणनाशक काय चालू झालं पण माझ्या का चाललं नाही. डॉक्टर साहेबांचं सांगितलं माझ्या लक्षात आलं की निश्चितच तो आपल्या पाण्याचा फरक आहे. आणि साहेबांनी सांगितलं की दरवर्षी तुम्ही मार्गदर्शन आवश्यक करा. मी विपुलला आणि ह्यांना सुद्धा म्हणलं होतं की तुम्ही ह्या ठिकाणी माती परीक्षेची लॅब तुम्ही आणा. खूप मोठा परिसर आहे, फार मोठा परिसर आहे, तर त्या ठिकाणी माती परीक्षेची लॅब तुम्ही शासनाच्या मार्फत किंवा कृषी विभागामार्फत माती परीक्षेची लॅब घ्या. ते आवश्यक आहे. पाठीमागे बोललो विपुललाही माहिती आहे की हे अत्यावश्यक घटक आहे की शेतकऱ्यांनी दरवेळेला माती परीक्षण केलंच पाहिजे, पाणी परीक्षण केलंच पाहिजे आणि पाण्याचा पियत हे अतिशय महत्वाचं आहे. साहेबांनी अतिशय सुंदर माहिती दिली, जे अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल साहेबांच्या पुढे साहेबांच्याबद्दल आपण एकदा परत धन्यवाद. सोडायचं कसं लक्षात आलं ना, 100 लिटरचा ड्रम तयार करायचा प्लास्टिकचा, 100 लिटरचा ड्रम तयार करायचा, 1 एकरला तुम्हाला सोडायचं. सोडणं खूप सोपं आहे. वर्षातून आपण 2 ते 3 वेळा खतं घालतो. तर जी तयार केलेली खत आहेत त्या खतामध्ये मिक्स करून दिलं, ती एक पद्धत झाली. दुसरी पद्धत, महिन्यात 1 वेळेस तुम्हाला ट्रीटमेंट करावं लागणार. एक 100 लिटर ड्रम मध्ये सगळं डायल्यूट करायचं. मी ती तुम्हाला कॉम्बिनेशन दिली व्हाईट रूट आणि पीएच साठी. वाहत असलेल्या पाट पाण्यामध्ये दाबण्याची जाडी असते ना, तेवढी 10 पाटात चालू ठेवायची. एकर कोणाचा 2 एकर 2 तासात दिसतो, एकर कोणाचा 4 तास लागतात. त्या औषधाचं सेटिंग ठेवायचं जेणेकरून तुमचं एकच भिजत पण डायरेक्ट पुरलं पाहिजे. हा प्रयोग तुम्ही समजा 1 एकर ते अर्धा एकरला केला 3 महिने कमीत कमी, 4थ्या महिन्यामध्ये तुमचं ऊसच बोलणार असा फरक दिसतो, डबलीचा फरक दिसतो. त्याचे पेर वाढले दिसेल, साईज वाढले दिसेल, खाली उकरत मुळी वाढले दिसेल. हे बदल कमीत कमी लाखो प्लॉटने आता डेव्हलप केले त्या 16-17 वर्षात. त्याच्यामुळे रिझल्ट हे जागे वाढण्याचे 100% येणार. धन्यवाद प्रगत साहेब. निश्चितच आपण केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकऱ्यांना इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑपरेशन करून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. तर धन्यवाद त्याबद्दल आपल्या भरपूर मार्गदर्शन आणि कोळीकर साहेबांचेही धन्यवाद. मी आता सुरक्षित कृषी विभाग कोरेगाव मला विनंती करतो की मी आवाज करू शकतो. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू भगिनी, आज आपल्याला विपुल ॲग्रोलॉजीच्या माध्यमातून पाणी आणि माती आता यंदा खरीप हंगाम चालू होत आहे आणि याची महत्त्वाची जी गरज आहे माती आणि पाणी परीक्षणाच्या या दोन्ही विषयी आपल्याला मार्गदर्शन केले जाते होते. त्याचबरोबर खरीप हंगाम पूर्व आढावा संदर्भात उपस्थित असलेले आपले तालुका अधिकारी सन्माननीय शेवटे साहेब, त्याचबरोबर माती परीक्षणासाठी महत्त्व सांगायला उपस्थित असलेले आपले सुनील यादव साहेब, कृषी प्रयोगशाळा जिल्हा प्रयोगशाळा सातारा, त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असलेले मंडळ कृषी अधिकारी कोरेगाव कुमार साहेब, त्याचबरोबर मंडळ कृषी अधिकारी डी शिंदे साहेब आणि मगाशी जरा गडबडीत गेलेल्यामुळे शेतीनिष्ठ शेतकरी सन्माननीय समदेव मोरे साहेब यांनी सुद्धा शेतीविषयी आपल्याला सर्वांना सांगितलं रोजगार हमी योजनेचं. त्याचबरोबर त्यांनी फुल शेती म्हणजे आतापर्यंत आपण भाजीपाला आपल्याला एक्सपोर्ट करत होतो, पण फुलं सुद्धा एक्सपोर्ट होऊ शकतात. त्यांनी असं उदाहरण आपल्या तालुक्यात किंवा
किंबहुना आपल्या जिल्ह्यातील पहिलंच उदाहरण असेल की फुलं सुद्धा एक्सपोर्ट झालेली आहेत असे आपले मोदी साहेब. त्याचबरोबर आज भारतीय किसान दिन या निमित्तानं किसान क्रेडिट कार्ड आणि बँकेच्या विविध योजना खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून बँकेचा कोणकोणत्या योजना आहेत त्याविषयी मार्गदर्शन केले आपले बँक ऑफ महाराष्ट्र जे सातारा जिल्ह्याचे हेड बँक त्याचे रहिमतपूर शाखेचे शाखा मॅनेजर जाधव साहेब यांचेही विशेष आभार. आणि त्याचबरोबर आपण सर्व रहिमतपूर परिसरातील शेतकरी त्याचबरोबर आमचे कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक आपण सर्व इथे आला. आणि महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण म्हणजे म्हणण्यापेक्षा आम्ही कृषी विभागात सुद्धा फक्त माती परीक्षण त्याचे खत त्याचे औषध असं मारा तसं मारा हे करा, पण औषध मारण्याचा इफेक्ट किती परिणामकारक होतो कसा होतो किंवा म्हणजे आज तसा नवा जोशी साहेब आम्ही पहिल्यांदा ऐकला असे आपल्याला सर्वांना एकदम मनापासून ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रॅक्टिकली करून दाखवलं की जे आपण काय गोष्टी थोडासा चुकीच्या पद्धतीने करतोय आपण बरोबर, पण काय गोष्टी थोडासा बदल केला तर आपल्या उत्पादनाला आपण किती फरक पाडू शकतो. कारण त्यांनी म्हटल्याप्रमाणे साठवलेलं पाणी बेल असेल कटाळ असेल किंवा म्हणजे त्या पाण्याला आपण नव्याने समजत होतो, पण त्या पाण्याचं किती महत्व आहे हे आपल्याला नेहमी आपल्या मार्गदर्शन आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकली समजून सांगितले कोळेकर साहेब यांचे सुद्धा अगदी विशेष आभार की त्यांनी हा नवीनच विषय आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी दिला, त्यांच्यामुळे त्यांचेही आभार. आणि आपल्याला जे बसायची व्यवस्था उपलब्ध करून दिली ते वसंतदादा शिक्षण संस्थेचे चेअरमन सचिव त्याचबरोबर सर्व बॉडीज आणि विशेष आपण सर्व वेळात वेळ काढून उपस्थित राहा आपल्या सर्वांचे आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने जेवणाचा आस्वाद घेऊन जावा. जेवणाची व्यवस्था आपल्याला करण्यात आलेली आहे.